स्माइल इव्हिनिंग, आत्मवंदन, आत्मनमस्ते. आजच्या या सेशनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहे. आज आपण ऍक्च्युली रेकीच्या सिलेबसला स्टार्ट करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की रेकी म्हणजे काय. येस, आज आपण ऍक्च्युली रेकीच्या सिलेबसला स्टार्ट करतो आहोत आणि जाणून घेणार आहोत रेकीच्या किती लेवल आहेत. काल आपण बघितल्या होत्या की रेकीच्या किती लेवल आहेत. तर रेकीच्या तशा पाहिल्या तर 5 लेवल आहे. आपण पहिली लेवल शिकतो आहे जी शोधन क्रिया आहे. पहिल्या लेवलमध्ये आपण आपली एनर्जी 10% काम करते. दुसऱ्या लेवलमध्ये रेकी आपण प्रॅक्टिशनर लेवल असते. त्यामध्ये आपल्याला आपली एनर्जी 40% काम करते. आणि रेकीच्या तिसरी लेवल, रेकीची मास्टर प्रॅक्टिशनर लेवल, ज्यामध्ये आपण 100% ऊर्जानी स्वतःची आणि इतरांची हिलिंग करायला समर्थ बनतो. ठीक आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये एक प्रोसेस असते की रेकीचा शक्तिपात घेणे, रेकीचं अट्युनमेंट घेणे, म्हणजे रेकीची दीक्षा घेणे. जोपर्यंत तुम्ही रेकीची दीक्षा घेत नाही, जोपर्यंत रेकीचं अट्युनमेंट घेत नाही, तोपर्यंत त्या ऊर्जांचा अनुभव तुम्हाला येत नाही. यह शक्तिपात घेणे म्हणजे काय की त्या ऊर्जांचं चॅनल तुमच्या स्वरूपात ब्रह्मांडामध्ये या ऊर्जा अवेलेबल आहेच, आधीपासूनच आहे. आणि त्या ऊर्जांचं चॅनल तुमच्या थ्रू त्या ऊर्जा प्रभावित व्हाव्या, त्यासाठी आपल्याला अट्युनमेंट घेण्याची, दीक्षा घेण्याची प्रोसेस रेकीमध्ये फॉलो करावी लागते. रेकी ही गुरु शिष्य परंपरेनुसार चालते. बघा, आधी आपण गुरुकुलात जाऊन जशी दीक्षा घेत होतो त्याच पद्धतीने रेकीची दीक्षा दिली जाते. आणि रेकीचं अट्युनमेंट घेतल्यानंतर या ऊर्जांचा आपल्याला काय होतं, त्याचा आपल्याला अनुभव यायला लागतो. येस, रेकी रेकी काय आहे? प्रेम आहे. रेकी इज होलनेस, होलनेस इज बॅलन्स, बॅलन्स इज अ वेलबिंग, अँड वेलबिंग इज फ्रीडम फ्रॉम डिसीजेस. ही अशी ऊर्जा आहे की प्रत्येक आयामावरती काम करते. तुमच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक, आध्यात्मिक प्रत्येक लेवलला रेकी हिलिंग काय करते, जीवनातल्या प्रत्येक समस्याचं समाधान, जे काही अडथळे आहे ते रेकी हिलिंगनी आपण दूर करू शकतो. या पद्धतीने रेकी काय करते, आपल्याला सपोर्ट करत असते. तर आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की प्रत्येक गोष्ट कशाने बनलेली आहे, एनर्जीनी बनलेली आहे. तुमच्यात एनर्जी आहे, माझ्यात एनर्जी आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये एनर्जी आहे तोपर्यंत माणूस जिवंत असतो. एकदा का ती एनर्जी आपल्या शरीरातून निघून गेली, एकदा त्या एनर्जीनी आपल्याला साथ सोडली, तेव्हा आपल्याला आपले श्वासोच्छ्वास थांबतात आणि आपल्याला काय होतं, आपलं मरण येतं. हे प्रत्येकाला माहिती आहे, बरोबर हो की नाही? प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे, एनर्जी आहे. मग एनर्जीचे किती प्रकार आहेत, बरोबर ना? एनर्जीचे किती प्रकार आहे आपण आतापर्यंत जाणलं. एनर्जीला प्रत्येक गोष्ट जे एनर्जी आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी आहे. तर एनर्जीचे 2 प्रकार आहे, एक तर पॉझिटिव्ह एनर्जी, एक तर निगेटिव्ह एनर्जी. एनर्जी 2 स्वरूपात असते, एक तर पॉझिटिव्ह आणि एक तर निगेटिव्ह, बरोबर? आता तुम्ही बसले आहे, तुम्हाला इथे कोणीतरी बसवलं आहे, ही पण एक एनर्जी आहे. आपण ज्या ज्या पद्धतीने इथे आपण प्रेझेंट आहोत, कॉन्शियसली बसलो आहोत, आपल्यामध्ये ऊर्जा आहे म्हणून आपण इथे प्रेझेंट आहोत, बरोबर का? मग आपल्याला एनर्जीचा एक रूल आठवतो की एनर्जी काय करते, आपण काय करतोय, त्याला डिस्ट्रॉय पण करू शकत नाही आणि त्याला क्रिएट पण करू शकत नाही. आपण हा रूल शिकलोय, लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलंय की एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉय ऑर नॉट बी क्रिएटेड. हे प्रत्येकाला माहितीये. इट कॅन कन्व्हर्ट इंटू वन फॉर्म टू द अनादर. रेकी काय करते, जी काही निगेटिव्हिटी असेल तिला पॉझिटिव्हिटी मध्ये कन्व्हर्ट करत असते. इट कॅन बी कन्व्हर्ट इंटू निगेटिव्ह फ्रॉम टू पॉझिटिव्ह.
आपण रेकीला जेव्हा आपण रेकीला समजून घेतो, रेकीच्या ऊर्जांचा अनुभव घेतो, तर आपण ह्या ऊर्जा फक्त पॉझिटिव्हिटीला सपोर्ट करतात. रेकी कधीच निगेटिव्ह गोष्टीला सपोर्ट करत नाही, हे आपण बघणारच आहोत. ते फक्त काय करते, एखाद्या व्यक्तीमधनं, एखाद्या बॉडीमधनं, एखाद्या शरीरामधून, मनामधून निगेटिव्हिटी काढून त्याला पॉझिटिव्हिटीमध्ये कन्व्हर्ट करत असते. येस, हे समजलं आहे. ऊर्जा काय आहे समजलं आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी, हे आपण आतापर्यंत जाणून घेतलेलं आहे. येस, पुढे जाऊया. रेकी एनर्जी. रेकी एनर्जी काय आहे? कोणी ऐकलंय का रेकी बद्दल आधी? मला जाणून घ्यायला आवडेल. कोणाला माहिती आहे? रेकी ऐकलंय कोणी? बरं. रेकी एनर्जी, त्याबद्दल आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की रेकी म्हणजे काय. बऱ्याच जणांना काय होते, रेकी म्हणजे अंधश्रद्धा वाटते. रेकी म्हणजे काहीतरी जादूटोणा आहे, रेकी म्हणजे काहीतरी निगेटिव्हिटी आहे, किंवा रेकी बद्दल खूप सारे गैरसमज लोकांच्या मनात निर्माण झालेले आहेत. रेकी रेकी म्हणजे काहीतरी रेकी केली बाबा आणि काहीतरी दरोडा टाकला, रेकी केली आणि कुठे लुटमार केली. ती रेकी आणि ह्या रेकीचा काहीही एक संबंध नाही. दोन रेकीमध्ये खूप फरक आहे. आपण जी शिकतो आहे ती जापनीज उपचार पद्धती शिकत आहोत. आणि जी रेकी करून दरोडा टाकणं, जे रेकी करून लुटमार करणं, रेकी करून बँकेमध्ये जे काही बँकेमधलं जे आहे की लुटणं, किंवा एखाद्याला रेकी करून पकडून देणं, ती किंवा रेकी करून एखाद्या ठिकाणाचं बांधकाम करणं, ती रेकी आहे फ्रेंच रेकी. कोणती आहे? फ्रेंच रेकी. त्या रेकीचा त्या रेकीचा अर्थ असा होतो की पाळत ठेवणे. म्हणजे एखाद्या गोष्टीची पाहणी करून, त्या गोष्टीला अनालाइज करून, त्या समजून घेऊन, पाळत ठेवून मग समोरचं कार्य करणे. जेव्हा आपल्याला चोरांना पकडायचं आहे तर आपल्याला कधी कधी पोलिसांना काय करावं लागते, एखाद्या रस्त्यावरती पाळत ठेवावी लागते. बरोबर. बँकेत दरोडा टाकायचा आहे, जे काही असे दरोडेखोर असतात ते तेव्हा ती रेकी करतात. ती रेकी म्हणजे काय आहे? पाळत ठेवणे. म्हणजे ती पाळत ठेवलेली असते की आता कोण येणार आहे, मग जाणार आहे. या पद्धतीने जी केली जाते त्याला फ्रेंच रेकी म्हणतात. त्या फ्रेंच रेकीचा आणि या रेकीचा काहीही एक संबंध नाही. समजलं आहे? जेव्हा जेव्हा तुम्ही रेकी हिलिंग बद्दल ऐकणार, रेकी बद्दल ऐकणार, तर तेव्हा तेव्हा मी ऍज अ रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची एक मेंबर आहे आणि ते तुम्हाला सांगू इच्छिते की रेकी म्हणजे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही, एक सायंटिफिक हिलिंग मेथड म्हणजे रेकी आहे. समजलं? तुम्हालाही सांगता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ह्या ऊर्जा शिकता आहे, तुम्ही आता प्रॅक्टिशनर बनणार आहे. रेकीचे काय होणार आहे? तुम्ही रेकीचे साधक बनणार आहे. तुम्ही स्वतः एक हिलर बनणार आहात. जे रेकीचं तुम्ही आता हिलिंग करणार आहात, हिलर बनणार आहात. पहिली लेवलमध्ये तुमची ऊर्जा 10%, तुम्ही तुमच्या परिवारामधले जे काही सदस्य आहे त्यांना आपल्या हातांनी, आपली टच थेरपीनी हिलिंग करू शकता. पहिल्या लेवलला जेव्हा आपण अट्युनमेंट घेतो, या ऊर्जांना आपण अनुभवतो, तेव्हा आपल्याला आपली एनर्जी 10%, आपण फक्त काय करू शकतो, आपल्या जवळच्या व्यक्तीची हिलिंग करू शकतो. ते पण 21 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर. जेव्हा आपण 21 दिवसांची प्रॅक्टिस कंप्लीट करतो, त्यानंतर आपल्याला काय करावी लागते, आपण आपल्या घरातल्या जे मेंबर्स आहे किंवा आपल्या घरात एखादी व्यक्ती येते, त्या व्यक्तीला जी आपल्याला टच करू शकतो आपण, अशांना आपण हिलिंग करू शकतो पहिल्या लेवलला. दुसऱ्या लेवलला आपण इथे बसलेलं, मी जर इथे आहे आणि मला जर अमेरिकेत हिलिंग करायची आहे, तर मी दुसऱ्या लेवल जर आणि तिसरी लेवल जर झाली आहे, तर दुसऱ्या लेवलमध्ये आपल्याला काही सिम्बॉल्स मिळतात आणि दुसऱ्या लेवलला आपण डिस्टन्स हिलिंग करू शकतो. जर मी इथे आहे तर मी पृथ्वी तलावावर कुठेही कोणालाही रेकी देऊ शकते. कळालं? दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलचा हा फायदा असतो की आपल्याला तेव्हा डिस्टन्स हिलिंग करता येते. तिथे काही सिम्बॉल्स अवेलेबल असतात, त्यामुळे ती एनर्जी एक्सचेंज करणं सोपं जातं. ठीक आहे. रेकी इन हॉस्पिटल, आपण ही जी रेकी जाणून घेणार आहोत त्याबद्दल मी थोडं बोलू इच्छिते. रेकी म्हणजे काय? तर रेकी ही आहे, रे म्हणजे ब्रह्मांड आणि की म्हणजे ऊर्जा. ब्रह्मांडातली ऊर्जा जी अवेलेबल आहे, ब्रह्मांडाचीच ऊर्जा आपण वापरणार आहोत आणि ब्रह्मांडाचीच ऊर्जा आपण इतरांना देणार आहोत. रेकी मध्ये कुठेही आपली एनर्जी जात नाही.
रेकीमध्ये आपण आपली एनर्जी देत नसतो. आपण एनर्जी देखील ब्रह्मांडांकडूनच मागवणार आहे आणि तीच ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्या थ्रू फ्लो होऊन आपण एक पाईपलाईन आहोत. जेव्हा जे रेकी हिलर्स आहे ना, रेकी साधक काय आहे, पाईपलाईन आहे. आपल्याकडनं ती फ्लो होऊन इतरांची आपण हिलिंग करायला समर्थ असतो. ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेचाच आपण वापर करतो आणि आपण लोकांची मदत करत असतो. येस, रेकी हा एक जापनीज उपचार पद्धती आहे. रे म्हणजे ब्रह्मांड आणि की म्हणजे ऊर्जा. सर्वव्यापी ब्रह्मांडीय ऊर्जा जे तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे. ठीक आहे. यांना चायनीज लोक ची ऊर्जा म्हणतात. आपण यांना प्राण ऊर्जा म्हणून ओळखतो. आणि ही ऊर्जा सगळीकडे आहे. आज ही सायंटिफिक मेथड आहे जो प्रत्येकांना या गोष्टींचा जेव्हा आपण जेव्हा आपल्यामध्ये प्राणवायू सुरू असतो, जेव्हा आपल्यामध्ये ऑक्सिजन सुरू आहे, घेणं ब्रीदिंग चालू आहे, तेव्हा तेव्हा आपल्याला या ऊर्जांचा अनुभव जाणवतो. फक्त आपल्याला काय होतं, ह्या ऊर्जा आपल्याकडे ऑलरेडी आहे. त्याचं ऍक्टिव्हेशन आणि त्याचं अट्युनमेंट झाल्यानंतर त्याचा अनुभव आपल्याला खूप चांगल्या प्रकारे जाणवायला लागतो. कारण आपल्यामध्ये हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत आणि आपल्याला एकदा का ऍक्टिव्हेशन केलं आणि 21 दिवसांचं आपलं मेडिटेशन केलं, त्या ऊर्जा हळूहळू आपल्याला काय होतात, आपल्याला साथ द्यायला लागतात असं म्हणता येईल. तर याला आपण आपल्या शास्त्रामध्ये अश्विनी स्पर्श चिकित्सा असे म्हणतात. काय म्हणतात? अश्विनी स्पर्श चिकित्सा किंवा प्राण ऊर्जा पण म्हणतात. अश्विनी स्पर्श चिकित्सा रेकी हिलिंगला म्हणतात. या रेकीचा उल्लेख आपल्या अथर्व वेदात आढळून येतो. कुठे आढळून येतो? अथर्व वेदात. भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथात देखील याचा उल्लेख आढळलेला आहे. भगवान बुद्धांनी जे कमलसूत्र ग्रंथाची निर्मिती केली त्यात देखील रेकीचा उल्लेख आढळलेला आहे. जेव्हा जे आर्य आपल्या भारतात आले होते, ते जेव्हा अफगाणिस्तानातून आर्य जो प्रवास करत होते हिमाचल प्रदेशमध्ये, तेव्हा देखील त्यांना ह्या ऊर्जा आढळून आल्या होत्या. जेव्हा बौद्ध भिक्खू ठिकठिकाणी जेव्हा बौद्ध आपल्या धर्माचा प्रचार करत होते, तेव्हा त्यांना जे काही लोक भेटत होते, त्यांनी याच ऊर्जांचा वापर करून इतरांना काय केलेलं आहे, हिलिंग केलेलं आहे. सगळे ह्याच ऊर्जांचा आधी आणि जेव्हा ऋषीमुनी देखील आपले काय होते, याच ऊर्जांना वापरत होते. ठीक आहे. आता रेकी इन हॉस्पिटल, रेकीचा हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे वापर केला जातो ते आपण समजून घेणार. जेव्हा तुम्ही गुगल कराल, तुम्हाला जाणवेल की भारतामध्ये रेकी ही आत्ता काय होतं, खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर रेकी आपल्याकडे आलेली आहे. रेकीचा आत्ता आपण वापर करतोय. येत्या 10, 15, 20 वर्षांमध्ये रेकी आपण ऐकतो आहे आणि याचा अनुभव घेतो आहे. पण इतर देशांमध्ये, जे फॉरेनमध्ये हॉस्पिटल जे आहेत तिथे ग्रुप हिलिंग दिल्या जाते. आपण चित्रात बघतो आहे की या पद्धतीने डॉक्टर्स काय करतात, एखाद्या पेशंटला त्याची एनर्जी बॅलन्स राहावी, तो पॉझिटिव्ह राहावा आणि ते ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं यासाठी काय करतात, त्यांना ग्रुप हिलिंग करतात, त्यांना रेकी दिल्या जाते. जपानमध्ये, रशियामध्ये, चायनामध्ये, युरोप कंट्रीजमध्ये, सगळीकडे, अमेरिकेत देखील ऑपरेशनच्या पहिले रेकी देतात. आता आपल्याकडे ही गोष्ट रेकी म्हणून परत आली आहे, पण याचा देखील आपले ऋषीमुनी, आपले पूर्वज याचाच वापर करत होते. कळताय का इथपर्यंत? येस. तर समजून घेऊया की याचा वापर करून आपण आपल्याला काय जाणून घ्यायचं आता पुढे, की हा हॉस्पिटलमध्ये याचा काय परिणाम होतो, की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला हिलिंग देतो, हिलिंग करतो, तर तेव्हा सगळे ह्याचा उपयोग आपले आयुर्वेदिक डॉक्टर पण करतात. त्यांना नाव देता येत नाही आहे, पण ते काय करतात की एकमेकांच्या हातात जेव्हा कोणतंही पंचकर्म करायचं असेल किंवा कुठली हे करायचे असेल, तर एकमेकांच्या हातात देऊन, याच पद्धतीने एकमेकांच्या हातात देऊन एनर्जी कॉल करतात, स्तोत्र म्हणतात आणि ती जे पंचकर्म करणार आहे ते सक्सेसफुल होण्यासाठी याच पद्धतीने त्या ऊर्जांना अनुभवतात आणि त्या ऊर्जा इतरांपर्यंत पोहोचवतात. इतरांपर्यंत म्हणजे जो पेशंट पंचकर्मासाठी आलेला आहे त्यांच्यापर्यंत ह्या ऊर्जा पोहोचवल्या जातात. समजलं?
आपले एन्शंट संत, आपले साईबाबा, आपले भगवान गौतम बुद्ध, आपले जे ऋषी मुनी आहे, आणि आपले हिलर अश्विनी कुमार, हे रेकी, हे जे हिलर्स होते बघा, जेव्हा काय म्हणतात तेव्हा, जेव्हा नाही का कर्णाला ते कवच कुंडल काढलं होतं, कवच कुंडल काढल्यानंतर तो रक्तबंबाळ झाला होता. आणि रक्तबंबाळ झाल्यानंतर अश्विनी कुमारांचे जे पुत्र होते नकुल आणि सहदेव, त्यांनी त्यांना त्याच्या ज्या जखमा होत्या झालेल्या, त्या कवचकुंडल काढल्यानंतर त्या जखमीवरती हळदीचा लेप लावला, आणि त्यांनी त्यांच्या हाताने त्यांना काय दिली होती, हिलिंग दिली होती. आणि हेच अश्विनी कुमार हे आपले ट्रॅडिशनल हिलर आहे, जे जे ह्या सगळ्या ऊर्जांचा अनुभव घेतला आहे. साईबाबांनी पण आपल्याला बऱ्याच वेळा साईबाबांचे अनुभव ऐकलेले आहे, आपण लहानपणापासून जाणून राहिलो आहे. साईबाबा देखील करुणारेकीचे जे काही बऱ्याच करुणारेकी आपल्याला साईबाबांकडूनच मिळालेली आहे. तर हे साईबाबा देखील हिलरच होते. ते देखील एक रेकीचीच हिलिंग करत होते. भगवान गौतम बुद्ध यांनी देखील आपल्याला काही सिम्बॉल्स देऊन रेकीची हिलिंगच सांगितलेली आहे, फक्त नाव वेगवेगळं आहे. तेही याच पद्धतीने हिलिंग करत होते, आणि नाव वेगवेगळं आहे. दुसरं नाव त्याला लामाफेरा हिलिंग म्हणतात. साईबाबांनी जी रेकी दिलेली आहे त्याला करुणा हिलिंग म्हणतात. आपण जी करतोय ती उसुई रेकी, ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. आपले जेव्हा ऋषीमुनी बघा हाताने आपल्याला हिलिंग द्यायचे, असा आशीर्वाद द्यायचे. त्यांचा आशीर्वाद देताना ते या पद्धतीने आशीर्वाद द्यायचे, आणि त्यांच्या ज्या कमंडलूमध्ये पाणी असायचं ते चार्ज केलेलं पाणी असायचं. काय असायचं? चार्जिंग वॉटर ते वापरायचे. तर त्याच पद्धतीने ते काय करायचे, त्यांना त्या पाण्यातला त्यांच्या साधनेनी, त्यांच्या तपश्चर्येनी त्याला काय असायचं, त्या पाण्याला तीर्थाचं स्वरूप यायचं, आणि ते पाणी शिंपडून ते लोकांची काय करत होते, हिलिंग करत होते. बरोबर. मला ना एकच मिनिट, एका ग्रुपवरती लिंक शेअर करायचं राहिलंय. एक सेकंड. येस. पुढे जाऊया. आपण हे तर समजून घेतलंच होतं की हिलिंगला काय म्हणतात, ही टच थेरपी आहे. आपल्या स्पर्शाच्या माध्यमातून आपण इतरांची आणि आता स्वतःच्या परिवाराची पहिल्या लेवलमध्ये हिलिंग करत असतो. दुसऱ्या लेवलमध्ये आपण काही सिम्बॉल्स यूज करून इतरांची किंवा फॅमिली मेंबरची किंवा जे दूर राहतात त्या सगळ्यांची हिलिंग आपण दुसऱ्या तिसऱ्या लेवलला करायला समर्थ बनतो. जेव्हा हे आहे डॉक्टर मिकौसी, ज्यांनी रेकीला रिइन्व्हेंट केलेलं, रिडिस्कवर केलेलं आहे. हे आहेत डॉक्टर मिकाऊ सुई, ज्यांनी हे जपानचे एक सायंटिस्ट म्हणता येईल, प्रोफेसर म्हणता येईल, आणि एक जसं टीचर म्हणता येईल, त्या पद्धतीने ते काय करत होते. त्यांचा इतिहास आपण पुढे जाणून घेणार आहे, पण त्यांनी रेकीला काय केलं, रिडिस्कवर केलं. त्यांना ह्या पहिल्या ऊर्जा त्यांना जाणवल्या होत्या. या ऊर्जा जाणवल्या, ह्या प्रत्येकाला जाणवल्या. भगवान गौतम बुद्धांना जाणवलेल्या आहे, साईबाबांना जाणवलेल्या आहे. या ऊर्जांचा बऱ्याच स्वामी समर्थांकडेही या ऊर्जा होत्या. प्रत्येकाकडे ऊर्जा आहेत या, फक्त याचा वापर करणं किंवा ह्या ऊर्जा काय आधीपासून गुप्त ठेवण्यात आल्या. जर आता कसं झालंय की ही रेकी बनून आपल्याकडे आली, ही जे आपण अश्विनी स्पर्श चिकित्सा म्हणतोय, ही जी प्राणी किलिंग म्हणतो आहे, किंवा ही प्राण ऊर्जा जी म्हणत आहे, ती रिइन्व्हेंट होऊन आपल्याकडे आली. त्यामुळे आपल्याला नवीन्य वाटतंय. जेव्हा आपला योग काय होता, हा भारताकडेच होता ना. पतंजलींनीच आपल्याला योग सांगितला होता. पण जेव्हा आपण बिलीव्ह केव्हा ठेवला, जेव्हा तो योगा डे सेलिब्रेट करायला लागलो की नाही आपण, की योगा डे आहे म्हणून आपण योगावरती विश्वास ठेवायला लागलो नाही, योगा करायला पाहिजे म्हणजे बॉडी फिट राहते, राईट. त्याच पद्धतीने जेव्हा रेकी ही आपलीच ऊर्जा आहे, भारतीयच उपचार पद्धती आहे, पण जेव्हा ही रिडिस्कवर होऊन आपल्याकडे आली, लोकांना त्याचा अनुभव यायला लागला,
लोक क्युअर व्हायला लागले, की नॅचरली एखादी स्पर्श चिकित्सा वापरून आपण आपल्या हातांनी हिलिंग करू शकतो, तेव्हा लोकांना काय व्हायला, त्याच्यावरती विश्वास व्हायला लागला. तोपर्यंत लोकांना काय होतं, त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. तर आज आपण जाणून घेणार आहोत की डॉक्टर मिकाउसूंनी रेकीचा वापर करताना काही प्रिन्सिपल डिसाईड केले होते. जोपर्यंत तुम्ही ह्या प्रिन्सिपलला समजून घेत नाही, तोपर्यंत रेकीचा इतिहास आणि रेकी समजून घ्यायला तुम्हाला काय होईल, मदत होणार नाही. म्हणून जेव्हा आपण प्रिन्सिपल समजून घेऊ, तेव्हा तुम्हाला रेकी इझिली समजायला लागेल की डॉक्टर मिकाउसूंनी सांगितलं होतं की रेकीला त्यांनी 24 तासात डिवाइड, म्हणजे तुमचं आयुष्य जे आहे, तुम्हाला मी आधी पण म्हटलं होतं, पहिल्या दिवसापासून म्हणते की तुम्हाला पुढचा क्षण माहिती नाही. तुम्ही जे जगता आहे ते आजसाठी जगताय. या 24 तासांसाठी त्यांनी काय केलं, आपलं आयुष्य 24 तासात आणून ठेवलं, म्हणजे प्रेझेंटमध्ये. आज मी उठली आहे ना, तर त्यासाठी मी ग्रॅटिट्यूड करणार. मी उठली आहे ना, पहिल्यांदा मी स्वतःला अफर्मेशन देणार की मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. आज साठी माझी फॅमिली उठली आहे ना, तर मी त्यासाठी धन्यवाद देणार. बरोबर ना? कारण जाणारा दिवस मला माहिती नाही, कालचा दिवस गेला आहे तो माझ्या हातात नाही. मग आत्ता मी काय करू शकतो, आज मी उठली आहे, माझ्या हातात काय आहे, तर हे 24 तास आहे. पुढचा आजचा, आज दिवस बघितलाय तर आजचा दिवस माझ्यासाठी आहे. आणि या 24 तासांच्या दिवसाला मी कसं डिव्हाइड करायचं, कसं समजून घ्यायचं, हे त्यांनी ठरवलं. की आजच्या दिवस माझ्यासाठी काही प्रिन्सिपल डिसाईड केले आणि त्या तत्वांवरती मी चालणार. आणि एखाद्या रेकी साधकाने देखील याच तत्वांवरती आपलं आयुष्य, आपला दिवस ठरवावा. जर तुम्ही रेकीचा साधक बनता आहे, रेकीचे हिलर बनता आहात, तर तुम्ही तुमच्या आयुष्याला फक्त 24 तासामध्ये आजच्या दिवसापुरतं मर्यादित ठेवा. आणि आज तुम्ही एक दिवसासाठी अप्लाय करा, आणि मग परत तेच प्रिन्सिपल तुम्ही दुसऱ्या दिवशीचा विचार करा. कळालं? की प्रिन्सिपल जेव्हा सांगितले तेव्हा तुम्ही आजच सांगितलं, आत्ताचा विचार करणे. मी प्रेझेंटमध्ये जगणार, मी माझा पास्ट बघणार नाही की काल काय झालं, मी उद्या बघणार नाही मला उद्या काय करायचं, मला आजचं बघायचंय, मी प्रेझेंटमध्ये राहणार. येस. तर पहिलं प्रिन्सिपल आहे, केवळ आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. पहिलं प्रिन्सिपल काय आहे, केवळ आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. राग 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 चालू होतं ना आपलं, पहिल्या दिवसापासून चालू आहे की मला राग येतो, मी रागीट आहे होतं की नाही. म्हणजे काय, की का गरज पडली आहे 24 तासांसाठी, जर मी आज राग नाही केला, आजच्या दिवशी राग नाही केला, तर माझी मेंटल पीस मी सांभाळेल. जर मला राग नाही आला, तर मला माझ्या बीपीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. जर मी राग नाही केला, तर मला कुठेतरी स्ट्रोक येणार नाही. जर मी आज माझ्या रागावरती संतुलन साधलं, तर काय होईल, माझ्या परिवाराचं स्वास्थ्य, मला माझ्या परिवाराची स्माईल दिसेल ना. मी राग केला की मी मुलांना मारते, होते की नाही, होतं ना. प्रत्येक आईचं होतं की दिवसभराचा जो काही थकवा असतो आणि मुलांनी त्रास द्यायला सुरुवात केली की तो मुलांवरती निघतो. काय रे, तू मदत करते, तू मदत करते आहे, या पद्धतीने आपण मुलांकडे बघतो. म्हणजे आपलं अँगर बस्टिंग साधन, अँगर कुठे बस्ट करायचा, तर तो मुलांवर करायचा. होतं ना असं बरेच वेळा, की गोष्ट वेगळी घडलेली असते आणि गोष्टी वेगळं आपण तिथे एक्सप्रेस करू शकत नाही, आणि तो राग इनडायरेक्टली मुलांवर निघतो. त्याला काही म्हणजे सहजरित्या होतं ते, नॅचरली. का तर ते आपल्या हक्काचे आहेत, आपले आहेत, आपण त्यांना जन्माला घातलो आहे, म्हणून आपण त्यांना काय करतो, कन्सिडर करत राहतो की हे आपले आहेत ना, मग आपण यांच्याशी कसंही वागलं तरी चालतं. पण हे आपले आहेत म्हणूनच त्यांच्या बाबतीत वागताना काळजी घेणं गरजेचं आहे. इतरांच्या बाबतीत वागताना ते आपले आपले नाही ना. पण आपण ज्या लोकांना आपण समजून घेतो आहे, जे लोक आपले आहेत, त्यांना अजून जास्त प्रेमाने वागवणं गरजेचं असतं. कळालं का? केवळ आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. या क्रोधाविषयी, क्रोधाची सांडशी सांगते मी तुम्हाला. बघा, कोरोनाचं उदाहरण आहे, सत्य परिस्थितीवरतीच आधारित आहे. कोरोनामध्ये एक कपल असतं, त्यांना 6-7 वर्षांनी मुलगा होतो. मुलगा झालेला असतो, दोघं कोरोनाच्या आधी छान सेटल असतात, जॉब करत असतात, बायको जॉब करत असते, नवरा जॉब करत असतो, खूप सुंदर फॅमिली असते. कोरोनामध्ये हजबंडचा जॉब चालला जातो, आणि काय होतं की
वाईफचा एकटीचा जॉब चालू असतो, त्या एकटीच्या जॉबमध्ये तिला घरातलंही सांभाळायचं असतं आणि तिला बाहेरचंही सांभाळायचं असतं. आणि घरात इतक्या दिवसानंतर मुलं देखील, नवरा देखील घरात राहायची सवय कोणालाच नसते, एकदम घरात राहायला लागतात. आणि काय होतं, एक दिवस नवऱ्याला इकडे तिकडे अप्लाय करून पण ऑफर येत नाही, की घराचं लोन आहे, गाडी घेतलेली आहे, कार आहे, सगळ्या गोष्टी आहे. बघायला मिळतं की या रागाच्या भरातनं नवऱ्याची चिडचिड व्हायला लागते. काहीतरी लहान मुलगी कुठली तरी गोष्ट मागते आणि ती मागता मागता आईचा राग ना तिच्यावर निघतो. तिचं लक्षच नसतं आईचं की आपलं काय सुरू आहे. ती स्वयंपाकाच्या नादात नवऱ्याच्या टेन्शनमध्ये EMI कसे भरणार, ऑफिसचं टेन्शन सुरू आहे, काम जास्त मिळत आहे, घरी राहून तुम्हाला कामही जास्त दिल्या जात आहे. अशा परिस्थितीमध्ये तिच्यामध्ये आणि तिच्या नवऱ्यामध्ये वाद सुरू होऊन जातात. अचानक स्वयंपाक करता करता वाद सुरू होतात आणि त्यात मुलगा बोलायला लागतो की आई मला हे पाहिजे, आई मला असं झालं तसं झालं, मला कार्टून लावून दे. छोटंसं कारण होतं आणि नवऱ्याचं काय चालू असतं की कुठेतरी अप्लाय केलेलं असतं आणि त्याला काही रिस्पॉन्स भेटत नाही, म्हणून तो चिडचिड करतो. आणि त्या चिडचिड, हिलाही कामं भरपूर पुरत असतात, बायका बंद झालेल्या असतात, घरात राहायची सवय नाही. त्या परिस्थितीमध्ये ती डायरेक्ट त्या मुलाला लाटणं मारून फेकते. आणि लाटणं मारून फेकल्यानंतर तो डोळा त्याचा भयंकर एवढा असा सुचतो. आणि कुठेतरी भाग्य, म्हणजे आपण म्हणतो दैव बलवत्तर असतो म्हणून त्याचा डोळा वाचतो. सत्य परिस्थिती आहे. असं आपल्याला काही आधी टीव्ही वरती पण आलेलं आहे की आईनी मुलाला की मुलीला कांदा फेकून मारला. तुम्ही ऐकली आहे का न्यूज? 4-5 वर्षांपूर्वीची, काहीतरी 6 वर्षांपूर्वीची पण गोष्ट, की कांदा फेकून मारला. या रागाचा ह्या रागाचा परिणाम काय होतो की त्या मुलाच्या डोळा तर वाचतो, पण तेव्हा काही क्षणानंतर त्यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा त्या डोळ्याला त्याला बघितला जातो आणि त्यानंतर त्यांचा दोघांचा राग थंड झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपल्याकडनं किती मोठं कृत्य घडत होतं, की माझा या छोटासा राग मला कुठपर्यंत पोहोचत होता. आज मी या मुलासाठी किती नवस करून मला मुलगा झाला, किती नवस करून मला याला जन्माला घातलं, आणि आज काय झालं की मी त्या होत्याचं नव्हतं करत होते. एवढा सोन्यासारखा मुलगा आणि जर त्याचा डोळा गेला असता, काय भावात पडलं असतं? बरोबर ना? आणि सत्य घटना आहे. आपल्याला अशा बऱ्याच घटना घडतात. रागाच्या भरात नवरा बायकोला मारतो. असं मारल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपल्याकडनं काहीतरी कृत्य घडलेलं आहे, मग तो आत्महत्या करतो आणि अशा वेळेस बरेच कुटुंब उद्ध्वस्त होतात, झालेले आहेत. आणि पोरं जातात अनाथाश्रमात छोट्याशा नवरा बायकोच्या भांडणावरून. काही कारण नसताना ज्या गोष्टी घडतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात आणि त्याचा परिणाम कोणावरती होतो तर मुलांवर होतो. बरोबर? म्हणून डॉक्टर मिका विल्सननी सांगितलं की केवल आज के लिए मैं राग नहीं करूंगा, क्रोध से दूर रहूंगा. पहिलं प्रिन्सिपल फॉलो करायचंय जेव्हा तुम्ही रेकी आत्मसात करता आहात, रेकीमध्ये जगता आहात. रेकीमध्ये जगताना आपल्याला आजच्या दिवसापुरता राग सोडून द्यायचा. उद्या बघूया काय करायचं ते. आज मला विचार करायचा की मी आज मला खूप शांत ठेवणार. मला जिथे वाटतं आहे तिथे मी एक्सप्रेस होणार. मला जिथे वाटतंय की मला इथे गरज आहे की राग असणं गरजेचाच आहे, पण तो प्रमाणात असणं गरजेचं आहे. तुम्हाला एखादा व्यक्ती येऊन जायला 10 तुमच्या गालावर मारून राहिला, तिथे तुम्हाला राग दाखवणं गरजेचं आहे. पण एक कुटुंब उद्ध्वस्त होईल, आपल्या रागामुळे इतरांवरती काही परिणाम होणार नाही, आपले मुर्गे कोरगे होणार नाही, याचा विचार करणं गरजेचं आहे ना? किंवा आपल्याला लहानपणापासून काय मिळतं, जे मिळतं ना आपण ते इतरांना देत असतो. वागताना आपल्याला असंच होतं की नाही, ही गोष्ट मला मिळाली ना मग मी इतरांना देईन. मग त्या चांगल्या वाईट गोष्टी दोन्ही येतात. आपल्या आईने काय केलेलं असतं की मी कुठल्याच आईला असं जज करत नाहीये किंवा काय, पण बऱ्याच वेळा अशी चूक झाली ना, पहिल्यांदा पडल्यानंतर आई काय करायची, धबुके द्यायची. का रे तुझं लक्ष नव्हतं, काय तुझं झालं. अशाने काय होतं की काही वर्षानंतर असं जाणवायला लागतं की मुलं आपल्याशी बोलतच नाही खरं. जेव्हा तुम्ही विश्वासात घ्याल, जेव्हा तुम्ही मनमोकळेपणाने त्याच्याशी बोलाल, तेव्हा तुम्ही काय होईल की बाबा पडलास का, बरं पडला असेल तर तू मला सांग हं काय झालं तर. या विश्वासाने जेव्हा तुम्ही हे कराल की बरं आता पुढच्या वेळेस पडू नकोस, चालताना व्यवस्थित चाल, हा विश्वास जेव्हा त्यांना मिळतो की नाही तेव्हा ते तुमच्यासोबत शेअर करायला लागतात.
आणि जेव्हा हा विश्वास मिळत नाही आणि आपण पडल्यानंतर सतत मारत राहतो, ते नंतर केव्हा कुठे मोठी जरी गोष्ट घडली, मोठं त्यांच्यासोबत काही वाईट घडलं तरी ते सांगत नाही. म्हणून मुलांना काय आहे, विश्वास देणं महत्वाचं आहे. आणि तो विश्वास केव्हा दिला जाऊ शकतो, गरजेनुसारच रागवलं तर. जर गरजेनुसारच मारलं तरच तो विश्वास आपण मुलांपर्यंत काय होतो, पोचवू शकतो. कळालं पहिलं प्रिन्सिपल? पुढे जाऊया आपण. दुसरं प्रिन्सिपल आहे, केवल आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. काय आहे? मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. चिंता काय करते, चितेकडे नेते. आपण आतापर्यंत ऐकत आलो आहे. म्हणून सांगितलं आहे की चिंतन करा. चिंतन मग करा, तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही चांगला विचार करा, चांगल्या गोष्टी ऐका, जेणेकरून तुमचं काय होईल, स्ट्रेस रिलीज राहील. एखादी गोष्ट फॉलो करा तर ती चिंतन म्हणजे ती गोष्ट समजून उमजून केलेला अभ्यास, जो मला या चिंतेपासून काय करेल, दूर ठेवेल. करतो ना आपण, दिवसभरापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य प्रकारच्या चिंता आपल्या डोक्यात असतात. असतात की नाही, की नाही आज असं झालं, उद्या ते झालं, परवा ते झालं, मला हे असं करायचं. अरे पण चिंता चिंता करून तुला काय मिळणार आहे ना? त्यापेक्षा तू चिंतन कर. कळतंय का? की जेव्हा चिंता करतो त्या गोष्टी साध्य होणार का? तुम्ही विचारात राहणार, तुम्ही स्ट्रेसमध्ये राहणार, पण रिझल्ट काय मिळणार आहे ते तुझ्या हातात नाहीच आहे. आपल्या हातात काहीच नाही आहे. हे जेव्हा आपण जाणून घेतो की माझ्या हातात काहीच नाही, मी फक्त एक निमित्त मात्र आहे. जे करणार आहे, जे घडणार आहे तो घडणार आहे. फक्त त्याला जे घडताना जेव्हा मी पॉझिटिव्हली अफर्मेशन देणार, त्या गोष्टीवर विश्वास ठेवणार की ही गोष्ट होणार, सकारात्मकरित्या एखाद्या व्यक्तीकडे वस्तूकडे बघणार, तेव्हा त्या गोष्टी मला मिळणार आहे. जेव्हा अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन थ्रू मी त्या गोष्टीला बघणार, त्याला शांततेने विचार करून ती गोष्ट खरेदी करण्याचा किंवा त्या विचार करून ती माझ्या आयुष्यात आणण्याचा विचार करणार, तेव्हा त्या गोष्टी इझिली मिळतील. चिंता करून ती गोष्ट साध्य होणार का? नाही. बघा, एक सुंदर कथा म्हणता येईल किंवा स्टोरी, काय गोष्ट आहे छान. एक राजा असतो. राजा काय असतं, राजाचं एक मस्तपैकी सुंदर राज्य असतं. राजाला एक राजकुमार, राजकुमारी, राणी सुंदर असते, सगळं सुंदर सुरळीत चालू असतं. आणि मग असं होतं की राजाची आधीची परिस्थिती, जेव्हा राजाचा राज्याचा कारभार व्यवस्थित चालू नसतो, तेव्हा राजा एक गुरुकडे जातो आणि तिथे मदत मागतो की गुरुजी, मला काही कळत नाहीये की राज्याच्या कारभारामध्ये काहीतरी गडबड होते आहे, काहीतरी अडथळा निर्माण होतो आहे. मला ना आता काय करू जेणेकरून मी या गोष्टीतून बाहेर पडू, मला थोडंसं गाईड करा, मला थोडी मदत करा. त्यावेळेस ते गुरुजी राज्यामध्ये येतात. राजा काय करतो की गुरुजी राज्यामध्ये येतात आणि राजाला असं वाटतं की राजानी ती सगळी मदत घेतलेली असते, आणि मग राजा जसं जसं गुरुजी सांगतात तसं तसं फॉलो करतो, सगळ्या गोष्टी गुरुजींच्या ऐकतो, आणि त्यानंतर राज्य खूप सुरळीत चालू असते, सगळं छान सुरू असते. पण कुठेतरी राजाला काहीतरी अडखळखत. हे सगळं झाल्यानंतर 10-15 वर्षांचा पिरियड खूप सुंदर चाललेला असतो. राजपुत्र पण त्याच्या त्याच्या परीने सगळं काम चांगलं करत असतो. जो व्यक्ती जे जे काम सांगितलं आहे ते सगळं चालू असतं, तरीही राजा काय असतो, कुठेतरी स्ट्रेसमध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो, काहीतरी चिंतेमध्ये असतो. ते त्याला कळत नाही, पण त्याला झोपच येत नाही. सगळं सुंदर असताना देखील राजाला काय असते, झोप येत नाही. राजा असा विचार करतो की हे बोलावं कोणाशी. मग राजा ना त्याच्या जो मंत्री असतो त्याच्याशी बोलतो, अरे मला असं असं होत आहे, सगळं छान तर सुरू आहे, राज्यात तर व्यवस्थितपणा आहे, पण मला काही कळतच नाही. राजकुमार पण चांगलं काम करतोय, राजकुमारीचं लग्न झालेलं आहे, पण मला आता काही कळतच नाही की करावं काय. मग त्याला असा विचार येतो की मागे आपल्याला एक जे गुरुजी भेटले होते, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी आपल्याला जे उपाय सांगितले त्याचा आपल्याला खूप फायदा झाला होता. आपल्या राज्याचं काय झालं होतं, कल्याण झालं होतं, आपल्या राज्याची प्रगती झाली होती. मग असं होतं की राजानं विचार करतो की नाही, आता आपण ना त्या गुरुजींना भेटायला जायला पाहिजे, कसे असतील काय असतील विचारायला पाहिजे.
तेव्हा तर गुरुजींना ऑफर करतो की माझ्या राज्यात राहा, माझ्यासाठी तुमच्यासाठी एक कक्ष बनवतो मी, तुम्ही तिथे राहा. पण गुरुजी नाही म्हणतात. गुरुजी फार स्वाभिमानी असतात आणि ते त्यांचे जिथे राहत होते त्या लाईफस्टाईल मध्येच राहतात, ते झोपडीमध्ये राहतात, तिथे जातात, तिथेच राहतात. आणि मग राजा त्यांना एके दिवशी भेटायला जातो. आणि भेटायला गेल्यानंतर गुरुजींचे शिष्य असतात. गुरुजींच्या शिष्यानंतर काय गुरुजी शिष्यांना म्हणजे एवढी गर्दी का बरं आहे, तर तिथे शिष्य काहीतरी पूजा वगैरे करत असतात. आणि तिथे बघितलं असतं, शिष्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी राजा. मग ते शिष्य बोलतात राजाशी की कोण पाहिजे तुम्हाला, कोण आले, तर मी हा हा राजा आहे, तुम्ही सांगा गुरुजींना की मी त्यांना भेटायला आलो. शिष्य म्हणतात, अच्छा तुम्ही आहे का ते राजे? म्हणे काय झालं का गुरुजी, शिष्य म्हणतात राजांना की गुरुजी तर मागच्याच वर्षी गेले. मग तर ते एकदमच धक्का जसा लागतो की अरे ही व्यक्ती गेली ना, आता आपल्याला सोल्युशन कोण देणार. तर ते काय करतात, एकदम हतबल होऊन शांत बसलेले असतात. पण ते म्हणतात, शिष्य म्हणतात की घाबरू नका राजन, गुरुजी तुमच्यासाठी एक गोष्ट देऊन गेले आहे. त्यांना माहिती होतं की राजा एक दिवस आपल्याकडे येणार आणि काहीतरी मदत मागणार. त्यामध्ये एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्या चिठ्ठीवर सुंदर वाक्य लिहिलं असतं. त्या वाक्यामध्ये लिहिलेलं असतं, जिस पर ध्यान होगा वो बढ़ेगा, जिस पर ध्यान दोगे वो बढ़ेगा. मग त्या वाक्याचा अर्थ असा त्या राजांना लक्षात येत नाही. त्यांना वाटतं की काय करावं, मला तर पैसा आहे, काय करू शकतो, राज्यात वापर येतो. त्याचे दिवस चालू असतात, जात असतात. जिस पर ध्यान दोगे वो बढ़ेगा, जिस पर ध्यान दोगे वो बढ़ेगा. मग त्यांना असं वाटतं की माझा मुलगा तर व्यवस्थित काम करतोय, सगळं राज्य व्यवस्थित चालू आहे, पैसा व्यवस्थित आहे, मग मी आत्ता लक्ष कोणाकडे द्यायला पाहिजे. मग राजा काय करतो, त्याच्या वेळेला रात्री झोप येत नाही, जेवण करतो. आणि जेवण झाल्यानंतर जी युवा पिढी आहे, जे सैनिक आहे राज्याचे, त्या युवा पिढीला, जी छोटे मुलं आहे 8-10 वर्षांच्या मुलांना काय करतो, तलवारीचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात करतो. आणि तलवारीचं प्रशिक्षण देता देता असंच लक्षात येतं राजाला की तो काही करत नसल्यामुळे तो सतत विचारात राहत होता आणि त्या विचारांमुळे त्याला काय होत होती, झोप लागत नव्हती. आणि जेव्हा तो तलवारीचं प्रशिक्षण द्यायला लागतो, तेव्हा त्याचा संपूर्ण वेळ की या मुलांची उन्नती कशी होणार, हे मुलं उद्या जाऊन सैनिक होतील, उद्या जाऊन माझ्या मुलांच्या मुलांना सपोर्ट करतील, यामुळे हे मुलं काय झाले पाहिजे, उत्तमरित्या डेव्हलप झाले पाहिजे, यांना युद्धकला आली पाहिजे, जेणेकरून हे जेव्हा पण माझ्या सैन्य म्हणजे राज्यामध्ये कधी काही हल्ला झाला तर हे समर्थवान बनले पाहिजे, देशाच्या कुठल्याही भागात युद्ध लढायला गेले तर हे समर्थवान सैनिक बनले पाहिजे. या पद्धतीने राजा त्यांना ट्रेन करायला लागतो. आणि मग रात्री त्याला निवांत झोप, कारण तो जेवण झाल्यानंतर त्याची जी प्रशिक्षणाची एनर्जी जाते 2-3-4 तास, तो इतका तल्लीन होऊन जेव्हा त्यांना शिकवतो, तेव्हा काय होतं की राजाच्या लक्षात येतं की त्याला कशी नकळत झोप लागते. म्हणून चिंता से दूर का राहायचं आहे, आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. चिंता ही आपल्याला चितेकडे नेत असते. चिंता ही आपल्याला कुठेतरी डिसिजेस आणत असते. इनडायरेक्टली जो अति विचार करतो, अति चिंता करतो, त्यांच्या लाईफमध्ये मायग्रेन किंवा डोकेदुखी जी होते, बऱ्याच जणांना मायग्रेनचा त्रास होतो. होतो की नाही, की अर्ध शिशी म्हणतात, अर्ध डोकेदुखी आहे. त्याचे कारण असं आहे की त्यांना त्या गोष्टी अतिविचार करण्याची सवय लागलेली असते. त्यांच्यामध्ये डिसिजन पॉवर नसते. त्यांना राग आणि बॉडीमध्ये ऍसिडिटी केव्हा होते, हीट केव्हा जनरेट होते, तेव्हा खूप क्रोध असणार आहे आणि खूप विचार करण्याची सवय. ती हीट झाल्यानंतर ऍसिडिटी व्हायला लागते आणि ऍसिडिटीचा परिणाम मायग्रेन मध्ये होतो. हे लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणून आपल्याला प्रिन्सिपल सांगितलंय, केवळ आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. समजलं? येस. नंतर आहे प्रिन्सिपल, आज मैं अपने पर हुई कई आशीर्वादों की गिनती करूंगा. म्हणजे मला आज जे माझ्याकडे आहे, जे माझे घर आहे, जे माझी फॅमिली आहे, जे माझे नातेसंबंध आहे, नवे नवे या शरीरामध्ये माझा जो अंतरात्मा आहे, हे शरीर आहे, माझे डोळे, 2 हात, 2 कान, 2 पाय,
आणि एक मस्तक आणि हे संपूर्ण शरीर ज्या ईश्वराने दिलेलं आहे त्या संपूर्ण शरीराचे, माझ्या आत्म्याचे, त्या ईश्वरा शक्तीचे, माझ्या नातेवाईकांचे, माझ्या मुलांचे, माझ्या नवऱ्यांचे, आई वडिलांचे, प्रत्येकाचे आभार मानणे. प्रत्येकाबद्दल, कितीही माझी आई वाईट असली, कितीही माझी सासू वाईट असली, तरीही मला त्यांचे आभार मानायचे आहे. का मानायचे आहेत? तुम्ही जेव्हा आभार मानता तेव्हा तुम्ही तुमच्या कर्मातून क्लिअर होत असता. तुम्ही तुमचे कर्म सुधरवत असतात. तुम्ही जेव्हा रागात त्यांना प्रत्युत्तर देत नाही, एखादी व्यक्ती जेव्हा रागात असते आणि आपण प्रत्युत्तर देत नाही, तेव्हा आपण आपले कर्म सुधरवत असतो. जेव्हा आपल्याला असं वाटतं आहे की समोरचा खूप तापून आलेला आहे, खूप चिडलेला आहे, आणि आपण जर शांत राहतो आहे, तर तुम्ही काय राहता आहे, तुम्ही युनिव्हर्सकडे ती एनर्जी सेंड करताय की समोरचा कसा का असेना, समोरचा कितीही वाईट असेना, मी ग्रॅटिट्यूड करायला विसरणार नाही. तुमच्याकडे कुठली एनर्जी जात आहे, तुमच्याकडनं तू ईश्वराला काय मागवत आहे की ईश्वरा तू मला जे देत आहे त्याच्यावर मी ग्रॅटिट्यूड करणार. मग आपण ग्रॅटिट्यूड, आभार कोणाचे मानतो? जो चांगला असतो त्याचे आभार मानले जाते. मग ईश्वराला वाटतं, कुठेतरी त्या युनिव्हर्सला वाटेल, वाटतच पुढे वाटतं तुम्हाला की अरे ही तर प्रत्येक सिच्युएशन मध्ये हसते आहे, प्रत्येक सिच्युएशन मध्ये जर मी आभार मानते आहे तर मला त्या गोष्टी अजून मिळतील चांगल्या, की मला आभार मानायची संधी प्रत्येक ठिकाणी. जेव्हा एक आपण ग्रॅटिट्यूड करतो, जेव्हा आभार मानायची आपल्याला सवय लागते, तेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं की तुम्हाला आयुष्यात इतके आभार मानायचे प्रसंग निर्माण होतात आणि ते नकळतरित्या होतात. नकळतरित्या तुमच्याकडे या ऊर्जा तुम्हाला अनुभवायला येतात की तुम्ही नकळतरित्या तुमच्यासाठी इतकं ब्लेस्डफुल वाटतं की अरे प्रत्येक ठिकाणी खूप छान कामं कोणीतरी घडवून आणतं तुमच्यासाठी आणि तुम्ही आपापच आभार मानतात की थँक्यू, तुम्ही माझ्यासाठी हे केलंयस. या पद्धतीने तुमचं जीवन बनतं. म्हणून आज के लिए मैं अपने पर हुई कई आशीर्वादों की गिनती करूंगा. म्हणजे मी ग्रॅटिट्यूड मध्ये राहणार, मी ग्रॅटिट्यूड करेल, मी स्वतःचे देखील आभार मानणार, कारण मला सांभाळणारा तो ईश्वराने जे माझं सुंदर शरीर दिलेलं आहे, हे शरीर, हे मन दिलेलं आहे, ही मला बुद्धी दिलेली आहे, मी आज जे डोळ्यांनी बघू शकते त्या सगळ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि मी हे जीवन जगत आहे हे कुणाच्या तरी स्वप्नामधलं जीवन जगत आहे. कोणीतरी स्वप्न बघितलं आहे ह्या जीवनाचं. कोणाला एक, ज्यांना बघायचं की एखादी मुलगी जेव्हा आपल्याला, मुलगा किंवा मुलगी होते, तेव्हा कोणीतरी खूप वर्ष झाले त्या बाळासाठी तरसलेलं असतं. जेव्हा आपण खूप, एखादी गाडी आपल्याकडे येते किंवा आपल्याकडे काही घर होते, कोणीतरी खूप 25 वर्ष झाले त्या घरासाठी तरसून राहिला आहे. आपल्याला डोळे आहेत त्यांना बघा की ज्यांना त्या डोळ्यांनी कधी आयुष्य सुंदर दिसूच शकत नाही. आज आपल्याकडे काय आहे, आपण त्याची ग्रॅटिट्यूड करणं फार फार जास्त महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्या जीवनात त्याच गोष्टी निर्माण व्हाव्या ज्यांनी आपल्याला अजून ग्रॅटिट्यूड करण्याचा चान्स भेटेल. म्हणून आभार मानायला शिका. छोटीशी गोष्ट आहे, एक छोटीशी सवय आपल्याला काय करते, आयुष्यात खूप मोठं काहीतरी देऊन जात असते. कळलं? येस. पुढे आहे, आज मैं ईमानदारी से अपना काम करूंगा. ईमानदारी से अपना काम करूंगा म्हणजे मला जे काम दिलेलं आहे, मला स्वयंपाकाचं काम दिलं आहे, मला ज्या ज्या गोष्टींचं काम दिलं आहे, आज माझी जबाबदारी काय आहे, जर मी हे काम, मी रेकी शिकवायचं माझं काम आहे, मग मी रेकी शिकवताना माझ्या स्टुडंटला 100% मला ज्या माझ्या गुरूंनी ज्ञान दिलेलं आहे ते 100% पोचवणं. मी जेव्हा आई असेल तेव्हा मी 100% माझ्या मुलांवरती कॉन्सन्ट्रेट करणं हे माझं काम आहे. जेव्हा मी पत्नी असेल तेव्हा मी माझ्या पतीच्या ज्या काही गरजा आहेत, ज्या काही टिफिन बनवून देणं आहे, ज्या सगळ्या इति कर्तव्य आहेत, त्या इति कर्तव्यात मी उभं राहणं. मी ऑफिसमध्ये जाते आहे तर मी एका तासासाठी जर ऑफिसमध्ये जे काही एका तासाचं जे काम सांगितलं आहे किंवा दिवसभराचं माझ्यासाठी जे काम मला ऑफिसने डिसाईड केलं आहे, त्यात काम चुकारपणा न करता ते काम इमानदारीने कर. जी जबाबदारी आहे, एक गृहिणी आहात तर गृहिणीची जो जबाबदारी आहे ती मी परफेक्टली करणार. जी जी जबाबदारी ज्याची ज्याची आहे ते परफेक्टली फॉलो करणे म्हणजे काय आहे, मी आज ईमानदारी से अपना काम करूंगा. जेही कर्तव्य ज्याचं ज्याचं, जो डॉक्टर आहे त्यांनी ट्रीटमेंट करताना इमानदारी दाखवणं,
जो स्टुडंट आहे त्यांनी अभ्यास करताना इमानदारी दाखवणं, जी आई आहे त्यांनी मुलांना घडवताना इमानदारीने दाखवणं. म्हणजे नाही ठीक आहे, मला ना आता हे बघायचंय, मी मुलांना मोबाईल हातात देऊन देते. होतं ना असं, बऱ्याच आयांचं होतं. आपण म्हणतो, बऱ्याच आयांना होतं की नाही मला एवढं काम करू दे बाई, घे मोबाईल. जे नाही देत त्यांचं खूप छान कॉंग्रॅच्युलेशन, त्यांना अभिनंदन करते. त्यांनी स्वतःला एक छान शाबासकी पण द्या, की आपण आपल्या ज्यांना देत नाही आणि मुलांना तुम्ही एवढी प्रायोरिटी देता. पण बऱ्याच घरांमध्ये जेव्हा माझ्याकडे खूप काउन्सिलिंगच्या केसेस येतात आणि येतात कशासाठी, मोबाईल ऍडिक्शन झाले. पण स्टार्ट कोण करतं? कारण आईला बघायच्या असतात ना रील्स. कोण बघतं रील्स? रील्स बघायचे आहे, अरे मला दिवसभराचे खूप कामं पुरले, आता तू शांत राहा. या पद्धतीने आपण जेव्हा रिॲक्ट करतो ना, तेव्हा मुलाला हे घे ना मोबाईल, तू बघ, काहीतरी टाइमपास कर, काहीतरी गेम खेळ. दिला केव्हा जातो की तेव्हा स्वतःची स्पेस पाहिजे असते. मोबाईल जेव्हा देतात की नाही, की खात नाही तेव्हा मोबाईल देतात. पण आधी आपल्या आया देत होत्या का? आपल्याला मिळालेत का मोबाईल जेव्हा आपल्याकडे नव्हते तेव्हा? कारण आपण चूकाऊच्या गोष्टींनी मोठं झालो. बरोबर ना? छोट्या छोट्या गोष्टींनी, छोट्या छोट्या गप्पांनी आपल्या आजी आजोबांनी आपल्याला खाऊ घालून मोठं केलेलं आहे. आता कुटुंब पद्धती तशा झालेल्या आहे, त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं, ही गोष्ट निराळी आहे. पण पण हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही आई आहात किंवा तुम्ही एक पत्नी वडील आहात, तेव्हा तुम्ही जेव्हा तो जो टाइम आहे मुलांचा, तो क्वालिटी टाइम देणं. की जो तुम्ही टाइम ठरवा, अर्धा तास द्या, पण तो टाइम इतका व्यवस्थित द्या की ते तुम्हाला ऐकले पाहिजे. त्यांनी तुम्हाला झोपेतून उठल्यानंतरही तुम्ही जर असं म्हटलं की नाही तू हे नाही करणार, तर त्यांनी त्या निर्णयावरती तुमच्या पुढे जाऊन पण विश्वास ठेवला पाहिजे. आज त्या विश्वास तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवा, गरजेचं आहे हे. आता असं झालंय की प्रत्येकाला स्वतःचा टाइम पाहिजे, स्वतःची स्पेस पाहिजे, सगळ्यांना टेन्शन मध्ये राहायची सवय झाली आहे. म्हणून हा काय की घे मोबाईल आणि कर काम. हे जे नाही करताय त्यांच्यासाठी नाहीये, पण करता आहे जे हे सगळं बघता आहे, बघणं म्हणजे त्यांच्यासाठी देखील, अरे मोबाईल देऊ नका. जेव्हा मग असं जाणवेल की आपण वयाच्या काही टप्प्यानंतर आपल्याला मुलांची गरज जाणवते, आणि तेव्हा आपल्याला असं जाणवतं की मुलांच्या हातात मोबाईल असतात. आणि मग आपल्याला वाटतं की कुठेतरी या मुलांनी मला वेळ द्यावा, कुठेतरी माझ्याशी संवाद साधावा, कुठेतरी मला समजून घ्यावं. पण जेव्हा गरज असते तेव्हा त्या आई लोक त्यांच्यासाठी अवेलेबल नसतात. म्हणून आज काय होतं की त्यांना ते वागण्याची बुद्धी मिळते. आपण ब्लेम नाही करू शकत ना. मग ब्लेम करू शकतो का? जेव्हा आपण 100% दिलेलं आहे, जेव्हा आपण आपली जबाबदारी, कुठलंही काम जेव्हा 100% करतो, तेव्हा त्याचे 100%च रिझल्ट मिळणार. जर मी आता माझ्या पॅरेंटिंग मधनं जाते आहे आणि मी माझी पॅरेंटिंग, मी माझ्या मुलाला मुलीला जर 100% एका लाईफस्टाईल देत आहे, एक तिच्यासाठी डाएट फॉलो करते आहे, सगळ्या गोष्टी तिच्या मेंटेन करत आहे, मला याचा विश्वास आहे की मग मला नंतर बघायची गरज नाही. जेव्हा मी त्या वयात जाईल, मला विश्वास आहे की मला हिला सांगायची गरज नाही की तू मला सांभाळ किंवा काय कर किंवा काय. का बरं? कारण की मी ज्या जबाबदारी माझी आज आहे त्याला मी 100% काय डिवोशन देते आहे. कळतं आहे? तर त्याचा प्रिन्सिपल आहे, आज मैं मेरा काम ईमानदारी से करूंगा. यस. नंतरचं प्रिन्सिपल आहे, आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालू रहूंगा. मग जीवित प्राणी म्हणजे तुमचे जे काही पेट्स अॅनिमल्स असतील, की कारण आपण रेकी प्राण्यांसाठी पण वापरतो. तुमचे जे पेट्स अॅनिमल आहे किंवा तुमच्याकडे जे काही तुमच्याकडे आजूबाजूला जे काही प्राणी आहे, झाडं आहे, त्या प्रत्येकासाठी आपण रेकीचा काय करू शकतो? वापर करू शकतो. म्हणून केवल आज के लिए मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालू भाव रखूंगा. म्हणजे माझ्या मनामध्ये मी प्रत्येक प्राण्याबद्दल, जरी मी घरात पाळत नसेल, जरी मी त्यांना माझ्या आजूबाजूला मला आवडत नसतील, जरी मला त्यांना हात लावायचं आवडत नसेल, पण मी त्यांच्या बद्दल काय असेल दयाभाव ठेवणार, त्यांच्याबद्दल प्रेम ठेवणार, करुणा ठेवणार. माझ्या आजूबाजूला मला आवडत जरी नसतील तरी मी त्यांना दगड मारायला जाणार नाही. मी ट्राय करेल की मी त्यांना प्रोटेक्ट करेल, पण माझ्या घराच्या बाहेर. ज्यांना आवडतात त्यांनी घरात ठेवणं ठीक आहे, ज्यांना नाही आवडत, पण बऱ्याच वेळा असं होतं ना, खूप तिरस्कार निर्माण होतो प्राण्यांविषयी, पक्ष्यांविषयी, झाडांविषयी. हे जीवित आहे, हे काय आहे? जीवित आहे.
त्या तुम्ही त्यांना, जेव्हा तुम्ही या सगळ्यांबद्दल वागता आहात, त्यांना समजून घेता आहात, तेव्हा त्यांच्यामध्ये पण एक प्राण ऊर्जा काम करते. आणि ती प्राण ऊर्जा माझ्यातही आहे, त्यांच्यामध्ये पण ईश्वर आहे आणि माझ्यातही ईश्वर आहे, या भावनेने बघायला पाहिजे, असं डॉक्टर मिकाऊसींनी त्यांच्या 5 प्रिन्सिपल मध्ये सांगितलेलं आहे. कळालं का? डॉक्टर मिकाऊसींनी त्यांचं जे पूर्ण आपलं आयुष्य 24 तासात डिव्हाइड केलं आणि त्या 24 तासांमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की मी माझं आयुष्य एक दिवसामध्ये बघणार आणि एका दिवसाचं मी माझ्या आयुष्याला काहीतरी तत्व बसवणार आणि त्या तत्वानुसार माझं आयुष्य चालेल. कळालं? इथपर्यंत समजलं आहे? इथे कोणाचे काही प्रश्न आहेत? हा, तनिष्का मॅम बोला. नो मॅम, प्रश्न नाहीये. छान समजलंय. समजलंय ना? येस रेकी मॅम. म्हणजे काय हे समजलंय प्रत्येकाला? हो रेकी हो. बद्दल काहीच गैरसमज नाही ना? तुम्ही पहिली लेवल जेव्हा शिकता आहात तेव्हा तुम्ही हिलर बनणार आहे. पहिल्या लेवलवर तुम्ही फॅमिलीला तुमच्या हील करायला तुम्ही 10% तुमची एनर्जी राहणार, दुसऱ्या लेवलची एनर्जी 40% आणि तिसऱ्या लेवलला तुम्ही मास्टर होतात. ठीक आहे. पहिल्या लेवलचा प्रोसेस आहे अट्युनमेंटची प्रोसेस. ज्यांना ज्यांना अट्युनमेंट घ्यायचं आहे त्यांच्यासाठी 99 रुपीज एनर्जी एक्सचेंज आहे. कारण जेव्हा मी अट्युनमेंट देणार तेव्हा मी तुमच्या कर्मामध्ये हात घालणार, बरोबर? कुठलाही आता मी शिकवत आहे, शिकवण्यासाठी पण मी यासाठी शिकवत आहे की मी, ठीक आहे, मला ह्या ऊर्जा प्रत्येकाच्या घरामध्ये एक हिलर असावा. प्रत्येकाला इन्स्टंटली आपल्याला समजायला पाहिजे की मला आत्ता ताप आला आहे, रात्री प्रत्येक वेळा दवाखान्यात जाऊन शकत मी, कुठेतरी माझ्या मुलांची, माझ्या फॅमिली मेंबरची हिलिंग करता यावी, यासाठी मी पहिली लेवल फ्री देते आहे, कारण जेणेकरून ही रेकी घराघरात पोचावी. हा उद्देश एक प्युअर उद्देश आहे. आणि जे अटुनमेंटचे पैसे मिळतात ते डोनेशन मध्येच देत असते मी. मला स्वतःला फ्री नकोच, मला ती नकोच आहे की पहिली लेवल पूर्णतः फ्री द्यायची आहे ना, फक्त त्याच्यात तुमच्याकडनं 99 रुपीज. कारण मी मागच्या बऱ्याच बॅचेस मध्ये बघितलं की लोक काय करतात, जेव्हा मी त्यांना डोनेशन करायला सांगते मंदिरात आणि हे करते की तुम्ही पावती दाखवा ऍटलिस्ट, की तुम्ही ऍटलिस्ट कुठेतरी दान करून आले आहे, ज्यांना गरजूपर्यंत तुम्ही ते पैसे पोचवले आहे, तर तुम्ही ते लोक पण तेवढे पण स्वतः हे नाही करत. म्हणून मी या वर्षापासून ठरवलं की या वर्षात मी ज्या काही स्टुडंटचं हिलिंग करणार किंवा मी त्यांना अटेनमेंट देणार, त्यांचे पैसे मी डायरेक्टली स्वतः घेऊन डोनेट करणार. कळालं? तर ज्यांना ज्यांना अट्युनमेंट घ्यायचं असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. आपण संडेला मॉर्निंगला अट्युनमेंटची प्रोसेस घेत असतो. कारण संडेला किंवा सॅटरला, म्हणजे लेडीज असेल तर त्यांच्या टाइमनुसार आपण अट्युनमेंट घेतो, जेव्हा त्यांना शक्य आहे. फक्त आपल्याला बघायचंय की अट्युनमेंटची प्रोसेस आपल्याला रात्री घ्यायची नसते, म्हणजे सूर्यास्तानंतर घेत नसतात. तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून सूर्योदयापर्यंत तुम्ही रेकीचं अट्युनमेंट घेऊ शकता, पण सूर्यास्तानंतर अट्युनमेंट, कारण सूर्य आपल्याला एनर्जी देतो ना, ऊर्जा आपल्या, त्यामुळे आपण सूर्याच्या सानिध्यातच या एनर्जीचा वापर करणार आहोत. कळालं? ज्यांना ज्यांना घ्यायची इच्छा असेल त्यांनी मला पर्सनली मेसेज करावं. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय रेकीचे प्रिन्सिपल? चला, आज आपण इथे थांबतो आहे. उद्या आपण रेकीची हिस्ट्री आणि पुढचा सिलेबस जाणून घेणार आहोत. चला, समजलं? येस, थँक्यू. मला ऐकून घेतलं यासाठी. माझा नंबर का, मी शेअर करते. तुम्ही कुठे, कशामधनं आल्या मॅम? तनिष्काच्या ग्रुपमधल्या आहे का तुम्ही? तनिष्का मॅम, तुम्ही गुगल हॅलो. फॉर्म, हा बोला. हो, मला घ्यायचं होतं, पण तुमचा नंबर बरं, मी शेअर करते ग्रुपमध्ये. तुम्ही ग्रुपमध्ये आहात ग्रुप का? हो, ग्रुपमध्ये आहे मी. माझ्या फ्रेंडनी बचत गटाच्या ह्याच्यावर तुमचा लिंक पाठवलेली, बर त्याच्या थ्रू आले होते. बर, एक मिनिट. आज आपण इथे थांबतो आहे.
मला ऐकून घेतले यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. हे ईश्वर गुरु तुम्हाला सगळ्यांना सुखा समाधानात ठेव, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. थँक्यू सो मच.